15 ऑगस्टला काही महापालिकांनी मांस विक्रीच्या बंदीचा निर्णय घेतलाय आणि याच पार्श्वभूमीवर आता त्यावरून वाद निर्माण झालाय। दरम्यान हा निर्णय 1988 मध्ये काँग्रेस सरकारनंच घेतला असं मुख्यमंत्री म्हणालेत। पाहूया। तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। 15 ऑगस्टला महाराष्ट्रात जवळपास अर्ध्या महापालिकांनी चिकन आणि मटणाच्या विक्रीच्या बंदीचे आदेश काढले आहेत आणि त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत। पण हा कायदा 1988 मध्येच तत्कालीन काँग्रेस सरकारचा आहे। उद्धव ठाकरेंच्या सरकारवेळी देखील महापालिकांनी असे बंदीचे आदेश काढले असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधी त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला। बघा, आमचे म्हणणं साफ आहे। कोणी तुम्ही शाकाहारी असू शकाल, कोणी मांसाहारी असू शकाल, कोणी नुसतं पेस्किटेरियन म्हणजे मासे खाणार असू शकाल, कोणी व्हीगन असू शकेल, हे तुमचा प्रश्न आहे। पण हे महापालिकेचे अधिकारी आहेत कोण तुम्हाला सांगायला की तुम्ही काय खाऊ शकता काय नाही खाऊ शकत। आज जर तुम्ही यांचा आदेश पाळलात तर उद्या तुम्हाला हे पण सांगतील की कपडे कुठच्या रंगाचे घालायचे, कुठच्या प्रकारचे घालायचे, इथपर्यंत पोहोचतील। मांसबंदीच्या निर्णयाचं पत्रक कल्याण डोंबिवली महापालिकेनं काढलं आणि त्यानंतर इतर महापालिकांनीही सुरुवात केली। कल्याण डोंबिवली, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक, जळगाव, इचलकरंजीत देखील मांसबंदीचे आदेश निघाले। म्हणजे स्वातंत्र्य दिनाला इथं चिकन आणि मटण मिळणार नाही, कारण कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश पत्रकात आहेत। तर मांसबंदी करून महाराष्ट्राला नपुंसक करता का, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये, आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये। अहो, काँग्रेसचं सोडून द्यावं, तुमचं बोला। काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नातसुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत। काय विचारा काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात, काय नेहरूंच्या काळात, काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। अशा प्रकारे शाकाहारी, नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातोय। आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। मांस विक्रीच्या या निर्णयाला हिंदू खाटीक संघटनांनी देखील विरोध केलाय। हा आदेश जाचक आहे, हा मागे घ्यावा। का महापालिका आपल्या महाराष्ट्रात वेगळी महापालिका तर नाही आहे ही। 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार नाही, बरोबर आहे। मग महानगरपालिकानं केलं तर म्हणजे बरोबरच आहे। का एका दिवस दुकान बंद केलं काही फरक नाही पडत तेवढा। थोडंफार श्रावण चालू असल्यामुळं कसं धंदेपाणी नाही आहेत ना, त्याच्यामुळं ठीक आहे। आता 1-2 दिवसाची बंदी पडणार, काही फरक पडत नाही यानी। एक दिवस नाही खाल्ल्याने काय फरक तर पडणार नाही। तुला काय वाटतं? आपल्याला बी काय नाही लागत 1-2 दिवस खाल्ल्यानं। हा चालते ना। 15 ऑगस्टच्या और का गोकुळाष्टमीचे बंद बी राहिलं तर चालून जाते। ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेनं देखील मांस विक्री बंदीच्या निर्णयाला विरोध दर्शवला। कोणी काय खायचं आणि कोणी काय नाही खायचं हे मला असं वाटतं प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे। सरकारने त्याच्यात लुडबुड करायची गरज नाही। कुणाला काय खायचं यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोखठोक भूमिका घेत 15 ऑगस्टला मांस विक्रीच्या बंदीच्या निर्णयाचा विरोध दर्शवला। महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो कार्यक्रम साजरा करतात किंवा जेवण घालतात, अशा पद्धतीचं चालतं। पण मी माहिती घेतो, पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत, परंतु
भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलने बघावं. परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो. म्हणजे सरकारमध्येच या निर्णयावरून मतभेद आहेत, पण निर्णय आमच्या काळातला नाही, 1988चा आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसकडे बोट दाखवलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.